आता आजचा रंग मोरपंखी साडी घालून झाली आणि इकडं माळ घालाय चालू आहे आधीची. तर प्रसाद घ्यायला जाऊया आता बाहेर. आलो होतो, जेवण केल्यावर कपडे धुतले. आज 2 वाण्या कपडे भरले, ते भरपूर कपडे ते आज ऊन पडले आज चांगला. 2 दिवस झालं पावसाने उघडीप दिली आणि आता आम्ही निघालो त्या माळावर. चला औषध घ्यायचं आहे, फवारायचं आहे, फवारून परत मग कारलं बांधायला सुरुवात करायची. चला जाऊया. तर आलोय बांधायला इथं माळावर. तर आधी औषध सोडून घ्यायचं, फवारायचं आणि मग सुरुवात करायची बांधायला. आता आले त्या सुरुवात केली त्यांनी बांधायला. आता वाजल्या आणि ककडी फवारून झाली. आम्ही दोघींनी मिळून ककडी फवारली आणि ह्यांनी नळी वडली. कारण का नळी व्यवस्थित वाढावं लागते, नाही तर ककडीचे सगळं शेंडं सगळं तुटून जाते ते त्याच्यामुळं. आणि चला आता पाणी पिऊन घेऊ आणि मग दुसरा फवारायचं असलं कांदा फवारायचा, नाहीतर बांधून घ्यायचं कारलं. पाणी पण घेऊ. 12:30 वाजले ते आणि आपलं फवारून झालंय सगळं. ऊन कडक पडायच्या अगोदर फवारून घेतलंय. आवाळ पण यायला लागले हळूहळू थोडं थोडं. आणि इथं आम्ही सगळेजण मिळून कारलं बांधून घ्यायला लागलोय. आणि त्यांनी गेले ते वर तिकडं कांद्यात फवारायला. कांदा फवारून घ्यायचा आहे तणनाशक. आणि इथं बांधायला लागलो आम्ही. अर्ध्या पाती झाले ते आमच्या. कालचं बांधलेलं कारलं चांगलं वर चढलं एक इतीनं. शेंडा पण चांगला फुटलाय. चला आता बांधून घेऊया. तर दुपारच्या 3 वाजले ते सुतळी संपली पाक आणि इकडं आबाळ पण आलंय भरपूर. म्हणून आता मी घरी चालली. कपडे काढायचे, कपडे भरपूर येते बाहेर वाळत घातलेली. तर चला जाऊया घरी, कपडे काढू. सुतळी आणली तर परत माघारी येऊ सुतळी कारलं बांधायला. पण आता आबाळ भरपूर आलं इकडं. पाऊस आला फिरला तर कपडे सगळे ओली होतील. त्यामुळे आता घरी चाललो आम्ही दोघी पण. आता थांबली त्या रानात. चला जाऊया घरी. तर घरनं आलो, कपडे वगैरे काढून शर्टाला वैर आणून ठेवली होती आणि आता माळावर आलो आता. आणि इथं चालू आहे कांदा फवारायला. आणि आम्ही दोघी काढतोय वेलवर. ह्याच्यामध्ये अडकले ते ककडीच्या वेलामध्ये कारल्याचं वेल. सुतळी संपली तर वेल काढून घेऊया. 6 वाजले ते आणि बास केला आता आपण. आणि इकडं मामा पण आलेत गुरं घेऊन, पोरं चालले ते जनावरं घेऊन आता. आणि थोडंसं औषध राहिले ते फवारून घेतो आता आम्ही इकडलं डाळिंबी मधलं. घरात आलो आणि स्वयंपाकाला लागलोय. स्वयंपाक काय लय नव्हता, थोडाच केला. चपात्या, भाजी आणि मिरचू, वगरीच्या भाकरी. आणि इथं जरा थोडे शेंगा भाजायला लागले मी खायला. देवीपाशी प्रसाद असतो त्याच्यामुळं संध्याकाळचा काही जास्त स्वयंपाक करत नाही आम्ही. आता शेंगा भाजून घेते. शेंगदाणे भाजून झाले ते लाडू करायचेत आता. चला करून घेऊया पटापटा, परत आपल्याला देवीकडे जायचंय.
आरतीला आरती झाली, प्रसाद घेतला आणि आता गेम स्टार्ट होणार आहे. तर इथं काय गेम आहे अजून सांगितली नाही आणि चालू आहे त्याची. संगीत खुर्चीसारखी गेम आहे सेम. ज्याच्या हातात ग्लास तो विजेता. जो मोकळा राहील तो बाजूला हरवेल. काय गेम आहे होय? काय गेम आहे? संगीत खुर्ची होय पळायचं गाणं जरा थांबले गाणं बर. एका गाण्यावर बसी एका नऊ थांबायचं. साऊंड सिस्टमला एक जण बसा. गाणं बंद झाल्यानंतर परत ग्लास उचलणार आहे. नाही बसतो ना एक गाणं आवाज खूप जोर लागला. हा गेम भावनगर खेळ पैठणीचा जागर स्त्री जागेचा आणि स्पीड घ्या स्पीड घ्या खेळ पैठणीचा. चला स्पीड घ्या. पळा पळा लवकर. अजून गावावर खुर्ची लगा उलट पळायचं नाही. अजून त्याला शिल्लक काही उचलायला गेली नाही. पण ग्लास उचललं नाही तर अजून 2 ग्लास शिल्लक आहे. अजून 1 ग्लास शिल्लकच आहे. नाही हा उचलला ठेवा ग्लास. बाकीचं हा चला मग प्रत्येक वेळेला 1 ग्लास कमी झाला पाहिजे. आवाज एवढा गेलो. नाही एकच आहे. एकच स्पर्धा साथ झाला. बरोबर आहे. चला हा तेव्हा गेला तुरीवर त्या लाईनवर ठेवा आपलं. हा काढला ग्लास. चला लाईनीत उभा राहा. अलीकडचे अलीकडे उभा राहा. पलीकडचे पलीकडे उभा राहा. ओ ना ना इकडला गलास काढा काय उलट पळा येत नाही. सगळी लाईनीत पळत आहे. एक निम्मे अलीकडे उभा राहा. इकडे तोड करून निम्मे स्पर्धक अलीकडे उभा राहा. इकडे तोड करून. हा चला निम्मे इकडे या. निम्मे इकडे या. निम्मे स्पर्धक चला इकडे. राऊंड निम्मे पलीकडे निम्मे अलीकडे राऊंड होतोय. बरोबर पलीकडून कशाला जाता. निम्मे अलीकडे अलीकडे नाही. हा ठीक आहे. चला करा गाणं लावा. चला पळा. चला स्पीड घ्या. स्पीड घ्या. स्पीड दमाने नाही. निम्मे
दोन शिल्लक आहेत तर अजून त्याला काही एक मोकळा चालतंय घेतला तर चालतंय. स्पर्धक कोण बाजूला निघालाय याला मारायची गरज नाही जिथं आहे तिथनं मला सुचलायचा गाणं चालू कर. नाना सगळं पाहतासाठी निमारावर कुठं झाला पाहिजे निमाराने कुठं झाला पाहिजे त्यामधून जमलेलं होतं गर्दीवर नवरात्र महोत्सव म्हणजे भवानीनगर शिव पैठणीचा जिथं आहे तिथनं उचला चला निघला आउट झाल्यानंतर स्पर्धा बाहेर व्हा काय झाले निमी इकडे निमी तिकडे स्पर्धा होती एका साईडला सगळी उभा राहताय आणि दुरीत काय काय येतं का प्रार्थनेला उभा राहिलाय अंतर लांबून त्याला ग्लासाला पाय लागला तर स्पर्धेत बाहेर काढणार आहे ग्लासाला पाय लागला तर स्पर्धेत बाहेर काढणार आहे लांबून पळायचं ग्लासला पाय लागला तर स्पर्धेत बाहेर काढला जाईल लांबून पळा पंच ग्लास व्यवस्थित लावा अंतरावर हा करा चालू आता अंतिम टप्प्यात आलाय आणि एकच ग्लास राहिलाय आणि 2 स्पर्धक चला चालू केले आता
या खेळामध्ये आजची मानाची पैठणी कोमल ज्ञानेश्वर लोंढे यांनी जिंकलेली आहे. आणि आता दुसऱ्या गेमला सुरुवात करणार आहे. चला, दुसऱ्या गेमला सुरुवात केली. आता काय गेम आहे बघू. गेमसाठी आम्ही सगळेजण बसलो इथं. तर आजची गेम अशी आहे की हरभरं आणि चिरमुरं. तर चिरमुऱ्यातनं आपल्याला हरभरं निवडून काढायचे. 2 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. तर त्या 2 मिनिटाच्या वेळामध्ये आपण हरभरे किती काढतो त्यावेळेस बघायचंय. तर बघा, सगळ्या आमच्या आत्या पण बसलेत, सासूबाई आमच्या, आणि सगळेजण आम्ही जावा सगळ्या आसपासच्या परिसरातल्या सगळ्या बायका बसलेत आज. तर चला खेळून घेऊया. इथं ग्लास दिलाय हरभरे टाकायसाठी आणि इथं पंत्रवाळी दिली चिरमुरे आणि हरभरे टाकायसाठी. तर चला गेमला सुरुवात करूया. चिरमुरे तुम्ही खाल्ल्यावर आम्ही कशी गेम जिंकायची लिहायचं काय? बर. चिरमुरे दिलेत आता आणि आता सगळेजण बसलेत सगळे. तर इथं हरभरे टाकले ते आता सगळ्यांना 2-2 चमचे. आणि आता सेकंद फक्त सांगतो, तुम्ही फक्त मिसून टाकत राहा. 5 सेकंद झाले, 6 सेकंद झाले, 7 सेकंद, 15 सेकंद झाले, 16 सेकंद, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. गोट नको, पाटल्या नको, नको मला शाल शैला, ज्ञानेश्वर पाटलांच्या चरणी देह माझा अर्पण केला. चला दुसरी जोड उभा करा. दुसऱ्याला नाव गेला, तू घे आता लांबक नाव, जाऊ दे. आणि तिसरा नंबर कोण?